आज आपण अगदी मार्केट सारखे केळीचे वेफर्स अगदी 5 मिनिटात घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत। ना याला आपल्याला वाळवायचं आहे, सुकवायचं आहे, डायरेक्ट तेलामध्येच आपल्याला हे किसून घालायचे आणि अगदी झटपट 5 मिनिटात बनवून तयार होतात आणि मार्केटपेक्षाही खूप जास्त असे खुसखुशीत बनवून तयार होतात। कडक अजिबात लागत नाहीत आणि तेलकट सुद्धा होत नाहीत। तुम्ही माझ्या हाताला पाहू शकता, जरा सुद्धा तेल दिसत नाहीये, अगदी छान बनवून तयार होतात। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। तर सगळ्यात आधी आपल्याला हे वेफर्स बनवण्यासाठी केळी लागणार आहे। तर इथे आपल्याला कच्ची केळी घ्यायची, क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कारण हे वेफर्स बनवण्यासाठी कुठलेही मेजरमेंटची अजिबात गरज नाहीये। तुम्ही एका किंवा 2 केळीचे सुद्धा वेफर्स बनवू शकता। तर इथे मी केळी घेतलेली आहे। तर कच्ची केळी घेत असताना त्याला छान असं दाबून पाहायचं, मऊ असलेली केळी इथे वापरायचं नाहीये, छान अशी घट्ट असायला हवी अशी कच्ची केळी इथे आपल्याला वापरायचे। कच्ची केळी घ्यायची, त्याचा खालचा आणि वरचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आणि पिलरच्या साहाय्याने याला छान असं पील करून घ्यायचं आहे। एकाच वेळी खूप जास्त केळी पील करायची नाही, 1 किंवा 2 केळी तुम्ही करू शकता, कारण केळी जी आहे ते साल काढल्यानंतर लगेचच काळी पडायला लागते, त्यासाठी एकाच वेळी खूप जास्त केळी इथे आपल्याला किसून घ्यायची नाही। तर इथे पहा, इथे मी ही केळी जी आहे ती किसून घेतलेली आहे। तर आता आपण ह्याचे वेफर्स तयार करून घेऊया। वेफर्स तयार करण्यासाठी वेफर्सची जी खिसणी असते ती खिसणी वापरायची आहे। तुम्हाला गोल किंवा लांब आकारामध्ये जसे हवेत तसे तुम्ही याचे वेफर्स पाडून घेऊ शकता। तर इथे मी लांब आकारामध्ये करणार आहे, त्यासाठी इथे मी उभी केळी पकडलेली आहे आणि अशा पद्धतीने एकाच डायरेक्शनने आपल्याला ही खिसून घ्यायची आहे आणि याचे वेफर्स तयार करून घ्यायचे। तुम्हाला जर गोल करायचे असेल तर गोल सुद्धा याचे तुम्ही वेफर्स पाडून घेऊ शकता। केळीचे वेफर्स तयार करत असताना ही केळी जी आहे ती आपल्याला असं वर खाली अजिबात करायची नाहीये, फक्त वरतून खालीपर्यंतच आपल्याला ही केळी न्यायची आणि अशा पद्धतीने याचे वेफर्स तयार करून घ्यायचे। व्हिडिओत दाखवलेल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा याचे वेफर्स तयार करून घ्या, अगदी एकसारखे वेफर्स बनून तयार होतात। तर इथे पहा, इथे मी एका केळीचे वेफर्स तयार करून घेतलेले आहेत। एकाच वेळी खूप जास्त वेफर्स सुद्धा पाडायचे नाहीत, तुमच्या कढईमध्ये जितके बसतील तेवढेच वेफर्स तयार करून घ्यायचे आणि तळून घ्यायचे आहेत। वेफर्स तळण्याआधी एक काम इथे आपल्याला करायचं आहे, अर्धी वाटी पाणी घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचाभर मीठ घालायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे कुठे आणि कसं वापरायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि आता आपण लगेचच वेफर्स तळण्यासाठी घेऊया। तर वेफर्स तळण्यासाठी ते मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवले आहे। तेल अगदी व्यवस्थित असं गरम असायला हवं, खूप जास्त कडकडीत नको किंवा खूप जास्त थंड नको, पण बऱ्यापैकी गरम असायला हवं। गरम तेलामध्ये हे वेफर्स सोडायचे आहेत आणि वेफर्स सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम गॅसवरती हे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। इथे मी संपूर्ण जे वेफर्स आहेत ते यामध्ये टाकलेले आहेत। एका वेळी जेवढे बसतील तेवढे वेफर्स यामध्ये घालायचे आहेत, खूप जास्त गर्दी करायची नाही, नाहीतर काही वेफर्स कडक तळले जातात आणि काही वेफर्स जे आहेत ते मऊच राहतात। त्यासाठी जेवढे बसतील तेवढेच मोकळे सुटसुटीत हे वेफर्स या तेलामध्ये घालायचे आहेत। तर छान हलकेसे बुडबुडे कमी झाले की आता यामध्ये आपल्याला जे मिठाचं पाणी करून ठेवलं होतं ते चमचाभर पाणी यामध्ये घालायचं आहे। मिठाचं पाणी घातल्याने वरतून आपल्याला तळल्यानंतर यावरती मीठ वगैरे घालण्याची अजिबात गरज लागत नाही, असेच खायला हे खूप छान चटपटीत बनवून तयार होतात। मार्केटमध्ये सुद्धा हीच पद्धत वापरली जाते। तर अगदी उलटसुलट करून छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे वेफर्स तळून घ्यायचे आहेत। वेफर्स तळले की नाही हे कसे ओळखायचे, तर वेफर्स तळल्यानंतर ते तुम्हाला आपोआपच जाणवेल, कारण झाऱ्याला हे छान असे कडक लागतात आणि या तेलामधले संपूर्ण बुडबुडे आहेत ते नाहीसे होतात। तुम्ही पाहू शकता, इथे आपले वेफर्स तळून झालेले आहेत, अजिबात यावरती बुडबुडे राहिलेले नाही आहेत। अगदी छान असे हे वेफर्स कुरकुरीत खुसखुशीत बनून तयार झालेले आहेत। लगेचच तेलामधून आपण बाहेर काढून घेऊया। एक बॅच तळण्यासाठी इथे आपल्याला कमीत कमी 3 ते 4 मिनिटे सहज लागतात। इथे तुम्ही पाहू शकता हे वेफर्स किती छान असे कुरकुरीत बनून तयार झालेले आहेत। तर एखाद्या गाळणीवरती काढून घ्यायचं, म्हणजे काय होईल ना, यामध्ये जे एक्स्ट्राची वाफ असते ते निघून जाते आणि वेफर्स जे आहेत ते मऊ पडणार नाहीत। तर आता इथे मी तुम्हाला वेफर्स करण्याची दुसरी पद्धत दाखवते, जी मार्केटमध्ये वापरली जाते। ते तेलावरती अशी डायरेक्ट झारी धरायची आणि अशा पद्धतीने हे वेफर्स याचे पाडून घ्यायचे आहेत। डायरेक्ट तेलामध्ये याचे वेफर्स पडतात, अजिबात याला आपल्याला कुठेही काढून घ्यायची गरज नाही किंवा काळे सुद्धा पडत नाहीत। अशा पद्धतीने जमत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा याचे वेफर्स तयार करून घेऊ शकता। इथे मी तुम्हाला 2 पद्धती सांगितलेल्या आहेत, तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही याचे वेफर्स तयार करून घेऊ शकता। तर इथे मी संपूर्ण वेफर्स जे आहेत ते छान असे
पाडून घेतलेले आहेत। संपूर्ण वेफर्स पाडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची। मिडियम गॅसवरती छान असे खुसखुशीत होईपर्यंत हे वेफर्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत। हलके असे बुडबुडे कमी झाले की आता यामध्ये आपल्याला जे मिठाचं पाणी तयार केलं होतं परत एकदा हे 1 चमचा घालायचं आहे। प्रत्येक बॅचला 1 चमचाभर मिठाचं पाणी आपल्याला घालायचं आहे, त्याने याला चव येते आणि वरतून मीठ घालण्याची अजिबात गरज लागत नाही। तर हे वेफर्स सुद्धा आपण छान असे उलटसुलट करून दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत तळून घेऊया किंवा यावरती संपूर्ण बुडबुडे कमी होईपर्यंत हे आपण तळून घेऊया। तर इथे पहा, इथे तेलावरचे संपूर्ण बुडबुडे कमी झालेले आहेत आणि वेफर सुद्धा छान असे झारीला कडक लागत आहेत। तर आता हे सुद्धा आपण काढून घेऊया आणि सेम पद्धतीने संपूर्ण वेफर्स तयार करून घेऊया। तर इथे पहा, इथे मी संपूर्ण वेफर्स जे आहेत ते छान असे तयार करून घेतलेले आहेत। मस्त असे खुसखुशीत बनवून तयार झालेले आहेत, अगदी एकसारखे दिसत आहेत, मार्केटमधून आणलेत असेच वाटत आहेत, अजिबात घरी बनवलेत असं वाटत नाहीये। तर आता याचा तुम्ही आवाज सुद्धा ऐकू शकता। इथे मी संपूर्ण वेफर्स एका प्लेटमध्ये काढून घेत आहे, याचा आवाज ऐकू शकता। अगदी खुसखुशीत बनवून तयार होतात, खूप जास्त वेळ लागत नाही। मार्केटपेक्षाही सुंदर आणि खुसखुशीत हायजेनिक पद्धतीने हे केळीचे वेफर्स आपण घरीच बनवू शकतो। उपवासाला म्हणा किंवा एरवी सुद्धा हे बनवून ठेवू शकता। एकदा बनवले का 1 ते 2 महिने तुम्ही याला स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता, अजिबात खराब होत नाहीत आणि मार्केटपेक्षाही अर्ध्यातल्या अर्ध्या किमतीत हे वेफर्स घरीच बनवून तयार होतात, तेही फक्त 5 मिनिटात। तर याआधी मी फक्त 5 मिनिटात तयार होणारे रताळ्याचे वेफर्स कसे बनवायचे त्याची रेसिपी सुद्धा शेअर केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही नक्की पहा, ते सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल। तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा नक्की करा। तर पुन्हा भेटू मस्त अशाच छान छान रेसिपी बरोबर। धन्यवाद।